अवैधरित्या देशी कट्टा बंदूक घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोठ्या शितफीने वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर नवाब शेख असं बेड्या ठोकण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेऊन एक देशी कट्टा व बंदूक आणि एक जिवंत काडतूस असा 52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्यावर वाकड पोलिसात याच्या आधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालं आहे. सर, अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केलंय. काय प्रकार होता, कसा तपास चालू? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे साहेब यांनी अवैध बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे गुन्हेगार समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड साहेब, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे. दिनांक 29/1/2025 रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकामधील PSI सावर्डे आणि अंमलदारांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक सराईत गुन्हेगार आहे समीर नवाब शेख, हा त्याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र आहे आणि तो ताथवडे परिसरामध्ये येणार आहे. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्यांना सूचना आणि मार्गदर्शन करून सापळा लावण्याबाबत पाठवले. साधारणतः संध्याकाळच्या सुमारास तो सापळा लावला असताना हा जो समीर नवाब शेख आहे त्या ठिकाणी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळेस त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल, एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली. कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडे परवानगी वगैरे नव्हती. ते बेकायदेशीर अग्निशस्त्र होतं म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2025 कलम 325 भारतीय ॲक्ट याप्रमाणे दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हेगार जो आहे हा अतिशय सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याच्याकडे मोकासारखा एक गुन्हा आणि इतर 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, PSI सावर्डे आणि इतर तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे. हे जे पिस्टल ज्या व्यक्तीने बाळगलेलं आहे हे कुठून घेतलं होतं, त्याचं नाव वगैरे समोर आलेलं आहे का? हा जो समीर नवाब शेख आरोपी आम्ही अटक केलेला या गुन्ह्यामध्ये, तो अतिशय सराईत गुन्हेगार आहे. त्याने हे अग्निशस्त्र कुठून आणले आणि त्याचा काय वापर करणार होता तो अजून त्याबद्दल काही सहकार्य करत नाही. आम्ही त्याची पोलीस कोठडी घेतलेली आहे. त्या दरम्यान त्याचा तपास चालू आहे आणि नक्कीच आम्ही हे पिस्टल त्याने कुठून आणि कशासाठी आणलं याचा शोध घेऊ. यामध्ये आणखीन सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे का? नक्कीच, कारण हे जे पिस्टल त्याने आणलेलं आहे हे कोणाकडून तरी विकत घेतलेलं असणार आणि त्याचा काय वापर करायचा किंवा कोणा विक्री करायचा आहे का याचा शोध घेणे चालू आहे आणि आणखी काही लोकांचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे.